नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमध्ये तरुणाला पेट्रोल पंपावरून उचललं, गावात नेऊन जबर मारहाण, मुंडे कनेक्शन समोर. नेमकं काय आहे बातमी ते सविस्तर जाणून घेण्यासाठी राजकीय प्रिझम या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे देशभरात कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बीडमध्ये पुन्हा एकदा एका व्यक्तीचे अपहार करून त्याला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत. परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरून शुक्रवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहार करण्यात आले. यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. या ठिकाणी समाधान मुंडे आणि इतर आरोपींनी शिवराज दिवटेला लाठ्याकाठ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शिवराज दिवटे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला परळी येथून अंबाजोगाईच्या स्वराची रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकारची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता बीड पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतरही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच आहे. शिवराज दिवटे याला अशीच जबर मारहाण होत असल्याचं व्हायरल व्हिडिओ दिसत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. त्या दृष्टीने पोलिसांना मोकळीक देण्याची भाषाही त्यांनी केली होती. मात्र अजित पवारांसारखा खमका आणि प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता पालकमंत्री असूनही बीडमधील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही.